मी विजय गायकवाड, डिस्ट्रिक्ट अकाउंट मॅनेजर, तसेच राज्य समन्वयक एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य। आज आपण माननीय मंत्री महोदय, आरोग्य मंत्री महोदयांची आज भेट घेतली आणि दिनांक 10 व 11 जुलै रोजी जे आपण आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे याबाबतची माहिती देण्यासाठी आणि त्याच्याबरोबर आपल्या समावेशांच्या मागणीच्या अनुषंगानं आज मंत्री महोदयांची सकाळी बैठक घेतली। माझ्यासोबत आपल्या राज्य एकत्रीकरण समितीचे राज्य समन्वयक स्वप्नील गोसावी सर होते, त्याच्यानंतर सतीश सौदे सर होते, त्याच्यानंतर अरुण खरमाटे साहेब हे सुद्धा आपले मुख्य समन्वयक मध्ये सोबत बरोबर होते। आज मंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये या समायोजनाबाबत मंत्री महोदयांना विनंती केली की या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सचिव स्तरावर कोणकोणत्या पद्धतीच्या कार्यवाही सुरू आहेत याबाबतची माहिती आरोग्य मंत्री महोदयांनी दिली। त्याचबरोबर आरोग्य मंत्री महोदयांनी जे पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना जे दिलेलं होतं की वेगवेगळ्या ज्या चारही डिपार्टमेंट आपले आहेत, ग्रामविकास असेल, DMER असेल किंवा नगरविकास असेल, या चारही डिपार्टमेंटच्या एकत्रित बैठका मंत्री महोदय आणि सचिव यांच्या घेण्याबाबत जी आरोग्य मंत्री महोदयांनी जे पत्र दिलेलं होतं त्या पत्राच्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उद्या बैठकीची तारीख दिलेली आहे आणि या बैठकीसाठी आपल्या संघटनेचे राज्य समन्वयक आणि मंत्रीगण आणि सचिव यांच्यासोबत ती बैठक होईल। समायोजनाच्या दृष्टीनं या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि नक्कीच याच्यामधून काहीतरी चांगलं फलित होईल। परंतु तरीही आपण मंत्री महोदयांना हे सांगितलेलं आहे की एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही जो 10 आणि 11 तारखेला आझाद मैदानावर बंद पुकारलेला आहे 2 दिवसाचा, हे आंदोलनामध्ये आमच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी, सर्व महानगरपालिकांचे अधिकारी कर्मचारी येणार आहेत। त्या ठिकाणी आपण येऊन दिनांक 10 रोजी आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही संबोधित करावं अशी माननीय आरोग्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे। अतिशय सकारात्मक पद्धतीनं आरोग्य मंत्री महोदयांनी हा समायोजनाचा जो विषय आहे तो विषय आणि तो ऐकून घेतलेला आहे आणि उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना काही तांत्रिक मुद्देसुद्धा दिलेले आहेत की जे तांत्रिक मुद्दे मी तुम्हाला याच्याबरोबर शेअर करेन की जेणेकरून या तांत्रिक मुद्द्याच्या आधारे आपल्या ज्या कर्मचाऱ्यांचे ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत या कर्मचाऱ्यांचं पहिल्या टप्प्यामध्ये एक वेळचं समायोजन म्हणून कशा पद्धतीनं करता येईल किंवा त्या पद्धतीनं कोणकोणत्या मूव्ह करता येतील याबाबतची माहिती आज आरोग्यमंत्री महोदयांना दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं ही जी बैठक आहे ती बैठक लागलेली आहे। मला असं वाटतं की आपण ह्या ज्या 17 संघटना एकत्र काम करतोय या 17 संघटनांच्या एकत्रीकरणाचा हा जो एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून आलेला जो आउटपुट आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि नक्कीच आपल्याला 10 आणि 11 तारखेला या आझाद मैदानावर या महाराष्ट्र राज्यातील हजारो कर्मचारी ज्यावेळेला या ठिकाणी उपस्थित राहतील तो जो त्यांचा आवाज आहे तो विधान भवनापर्यंत जाईल आणि शासनाला